दिवस क्रमांक पहिला शनिवार गीतांजली चषक 2026 पर्व तिसरं आज चेंबूर माऊलगाव परिसरामध्ये या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय। चेंबूर म्हटलं की नेहमीच क्रिकेटची पंढरी म्हणून पाहिलं जातं आणि त्या क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या चेंबूर नगरीमध्ये आज मुंबईच्या संपूर्ण क्रिकेटच्या खेळाडूंना आमंत्रित केलं गेलंय। स्वागत आहे सर्वांचं। शेवटची मॅच आजच्या दिवसातील, प्लीज लवकर स्टार्टअप करायचंय। चला जव्यत मैदानाकडे शेवटची मॅच 3 ओव्हरचा महामुकाबला। कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा। जो जिंकेल तो उद्या मात्र पुन्हा या नगरीमध्ये पाहायला मिळेल आणि जो पराभूत होईल त्याला पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार। या क्रीडा स्पर्धेसाठी तब्बल लाखभर रुपयांचं पारितोषिक देऊन पुरस्कृत केली जाणारी ही क्रीडा स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते। मॅचला होते सुरुवात। सलामीचे 2 बॅटर श्री स्वामी समर्थ अंधेरी या संघाकडनं जोडलाय। स्ट्राईकला आहे 2 मॅच मानवता मॅच मिळवलेला सुरेश सोबतीला हर्षद, तर बॉलर म्हणून रमजानची देखील कामगिरी आज संघाला अडचणीमधून मार्ग दाखवण्यामध्ये उपयोगाची ठरली आहे। तो रमजान भांडूपचा वंडर बॉय। 3 षटकांचा खेळ असणार आहे। 3 ओव्हरची मॅच, 18 बॉलचा सामना। लेट्स प्ले गेम ऑन। सुरुवात होते। पावसाने देखील काहीशी हजेरी लावली, त्या कारणाने क्रिकेटमधील काहीशी घडामोडी बदलल्यात। पहिला बॉल ग्रिप करणं बॉलला थोडासा अवघड होऊन बसतं ज्यावेळेस बॉल ओलसर होतो, त्यामुळे बॉलला ग्रिप करणं अवघड असतं। या वेळेला उडवलाय, जबरदस्त स्ट्रोक केलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर गेलेला फटका तिकडे बॉलला मात्र लांब पाठवलाय। षटकार येतोय 6 धावा। दिवेश सुरेश या वेळेला पुन्हा एकदा आता मात्र आक्रमक पवित्रा उचलताना पहिल्या षटका दरम्यान पाहायला मिळतोय। काय जबरदस्त अटॅक पाहायला मिळालाय। हर्षदने मारलाय। पुन्हा तोच प्रयत्न होता, अगदी बॅटरच्या जवळपासून हलकासा कट केलाय रमजानने देखील हेरलं बॅटरला। बॅटर काय खेळणार, तीच भूमिका आहे का? होय, भूमिका तीच होती, परंतु त्या भूमिकेला पार पाडू दिलं नाहीये। चांगला कट केलाय, हलकासा वळण दिलंय। शेवटची मॅच आहे, 3 ओव्हरचा सामना, 18 बॉलचा खेळ। स्कोर जर पाहिला तर 8 रन झालेत। 2 बॉल 8। समोर खेळलेत, फिल्डर आहेत तिकडे, चिखलात बॉल मागे जातोय काय? 1 रन, 2 रन कंप्लीट। तिसरीचा कॉल, तिसरी देखील होते काय? पूर्ण बॉल फेकी तर केला तिकडे, पुन्हा एकदा आणखी मिसफिल्ड होते। हे असतं क्रिकेट, पावसाळी क्रिकेटमध्ये बरेच चॅलेंज तुम्हाला वाढत जातात। बॉल ज्यावेळेस आपण थ्रो देतो ना, पाण्यात बॉल जर पडला ना तर टप्पा मात्र योग्य हातामध्ये येत नाही, त्यामुळे चॅलेंज वाढत जातात। 3 बॉल 11। ओहो, नाईस ड्राईव्ह।
काय जबरदस्त ड्राईव्ह केलाय, कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला, जमिनीलगतचा फटका. पुन्हा दोन धावा मिळत आहेत. एक साधारण 18 बॉल एक 40 पर्यंत जरी मजल मारता आली ना तरी मॅच फाईट आहे. एक 18 बॉल 40 देखील मॅच फाईट होऊ शकते. इथे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर काय घडतंय, व्हाईट बॉल भर होते एका धावेची. उलसर झालाय बॉल, रमजानला ग्रेप करणं काहीसं अवघड होऊन बसलाय. 15 फुल टॉस, पुन्हा एकदा हिट केलाय. आणखी एक जबरदस्त ड्राईव्ह करत असताना षटकार. क्या बात आहे. पहिल्या षटका दरम्यान या दोन्ही बॅटरने मात्र आतिषबाजी, काय लाजवाब खेळी पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील या दोघांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, दिवेशची बॅटिंग पाहायला मिळाली. आता नव्या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा ती आतिषबाजी अनुभवता येते. अंधेरीचे तारे सितारे आहेत आज चेंबूर नगरीमध्ये आपला जलवा दाखवतायत. आणि इथे मात्र स्ट्रोक खेळत असताना बॅट हातातून निसटलीये. सुरेशचं मात्र बॅट सोबत जर कनेक्शन होऊ शकलं नाहीये, बॅट मात्र हातून निसटते. एक ओव्हर आणि स्कोर आहे 21 धावसंख्या. अजूनही 2 षटक आहेत पहिल्या इनिंगचे. चला अधिक जास्त चर्चा करू नका, अंधार होईल. स्पीडअप करा, वेळ नाहीये आपल्याकडे. बॉलर क्रमांक 2 कोण असेल गोलंदाजीसाठी? वाढलेल्या धावांना कशा प्रकारे थांबवता येईल याकडे मात्र त्या बॉलरकडनं जबाबदारी. बॉलर क्रमांक 2 अभिषेक ना? बॉलर क्रमांक 2 अभिषेक ना? येस, अभिषेक. एक भांडूपचा संघ पराभूत. 21 पहिल्याच ओव्हरला 21 आल्यात, 2 षटकार आले भाऊ त्यात. त्यामुळे स्कोर ग्राफ अगदीच पहिल्या षटका दरम्यान उंच पाहायला मिळतोय. थोडा दूर ठेवलाय टप्पा, काय निर्णय होतोय? रन कंप्लीट झालीये. नो बॉल आणि +1 2 मिळणार आहेत. एक्स्ट्रा देऊन चालणार नाही, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. वाढलेल्या धावसंख्येला थांबवण्याकरता तुमच्या हातामध्ये बॉल दिलाय. भांडूप विरुद्ध अंधेरी, शेवटची लढत. इथे 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 पुन्हा तीच दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉल +1. पण अभिषेक विश्वास दर्शवतोय, हरकत नाही, माझ्याकडनं होतायत चुका, पण आता होऊ देणार नाही. चुकांना टाळायचे, दुरुस्त करायचे. महत्वाची मॅच खेळतोय, उद्याचा दिवस गाठायचा आहे. आजचा दिवस जर तुम्ही सुखद केला तर तुमच्या वाट्याला उद्याचा दिवस येणार आहे. जिंकलात तरच तुम्ही उद्या येऊ शकता इथे फायनल खेळण्यासाठी. येस, सांगितलं होतं कमबॅक करू मी. डॉट बॉल येतोय. सिंगल रन कंप्लीट, सेकंड देखील मिळते. अगदी चालाकीने प्रत्येक बॉलवरती तुटून पडलेत दोन्ही खेळाडू. जरी मोठे स्ट्रोक आले नाही तर 2-2, 3-3 धावा कशा बनवता येतील ना, ह्याकडे देखील दोघांची वाटचाल आहे. मोठा स्ट्रोक जर नाही आला तर एक्स्ट्रा आणखी किती रन करता येतील त्याकडे मात्र या दोन्ही बॅटरचे प्रवास. समोर खेळलाय, फटका चांगला आहे. फटका थोडा दूर राहिला टप्पा खेळाडू पासून. 1 बाउन्स बॉल हातामध्ये जातोय. 2 कंप्लीट, तिसरीचा धाव, तिसरी देखील पूर्ण होते. सातत्यपूर्व रनिंग करणं सोपं नसतं, तुमचा स्टॅमिना देखील तितका
चांगलं असणं गरजेचं आहे, कारण रनिंग करत असताना तुम्ही तुमचं शरीर यष्टी देखील फार उत्तम असणं गरजेचं आहे. 30 पर्यंत जाऊन पोहोचलेत. 3 बॉल 30, 9 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा अटॅक केलाय, जाईल काय बॉल? हो संधी होती, गमावली आहे. पुन्हा 2 कंप्लीट होत आहेत. संधी होती, सुजित होते तिकडे. 2 धावा मिळणार आहेत. या वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल +1. अवघड होऊन बसतं ज्यावेळेस पाऊस पडतो, ओलावा असतो, त्यामुळे बॅटरला देखील तेवढंच कठीण असतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये झुंज पाहायला मिळते, मैदानाच्या बाहेर देखील झुंज पाहायला मिळते. लढत आहे. तिकडे बॉल हवेत. ओहो, काय स्किट झालाय. या भाऊची रील बनवायला काय हरकत नाहीये. मस्त सूर मारलाय त्याने. या पावसाची मजा घेतो एकंदरीत. बॉल पकडता आला नाही, हरकत नाहीये. पाऊस पडतोय, त्या पावसामध्ये कसा मात्र आनंद सेलिब्रेट करता येईल ना, त्याने मात्र इकडे आज शनिवारी आणि पिकनिकचा दिवस असतो आजचा अनेकांचा. आज त्याची पिकनिक इकडे या मैदानामध्येच त्याने साजरी केली. जवळ तळ साचलंय, त्या पाण्याला स्विमिंग पूल समजलाय आणि त्या स्विमिंग पूल मध्येच त्याने सूर मारलाय. वेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत. रमजान आहे, सोडणार नाही बॉल आणि पहिली विकेट येते. बराच कालावधीनंतर मिळवली ही विकेट. ओव्हर समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या किती आहे? 37. चला या बॅटर लगेच या. स्वप्नील सुरेश, बॅटरचं नाव काय वा? स्वप्नील. ओव्हर नंबर 3 अंकित बॉलरसाठी, पण धावसंख्या अगदीच चांगली पाहायला मिळते. शेवट ओव्हर आहे, लास्ट ओव्हर. दरम्यानचा बॉल, पहिलाच सिंगल मिळतोय. व्हाईट +1. चला पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे. क्लायमेट तसंच आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. या वेळेला फटका चांगला आहे, फटका फसतोय. प्लेयर येत आहेत बॉल खाली आणि बॉल बाउन्स. रन कंप्लीट होत आहेत. 1, 2 आणि 3 रन घेतलेत ना आत्ताचे. 3 रन. ओहो, नाईस बॉल. काय जबरदस्त अटॅकिंग बॉल पाहायला मिळतो अंकित यांचा. 22 रन असेल. शेवटची ओव्हर आहे. उर्वरित 4 बॉलचा खेळ पहिल्या डावाचा. किती धावांचं टार्गेट दिलं जाणार, ते टार्गेट कशा प्रकारे अचीव केलं जाणार पाहावं लागणार आहे. गीतांजली चषक 2026 या पर्वातील
पहिल्या दिवसाची आजची आज स्टेशन वाईची शेवटची मॅच. रन 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 एका मागोमाग एक 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 रन जोडले जात आहेत. नो बॉल +1. स्कोर सर आपण पाहिला, स्कोर जाऊन पोहोचतोय तो 46. समोर खेळलाय, लांब मारलाय, हर्षदच्या बॅट मधून आणखी एक धुवाधार फटका. षटकार 6. भाई आता याला थांबवणं कठीण होऊन बसलंय. षटकार 52. क्या बात आहे. आपण 40चं वर्णन करत होतो, 40च्या पलीकडे जाऊन पोहोचलेत. अजूनही काही बॉल बाकी आहेत. 52 झालेत. पुन्हा उचललाय, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल पुन्हा निघून चाललाय. आणखी एक बाउंड्री येते. आलेला प्रत्येक बॉलला कशा प्रकारे रन जोडता येतील, अटॅक करता येईल, हाच आता विचार आहे त्याच्या मनात. काय जबरदस्त बॅटिंग आहे. 56. लास्ट 2 बॉल. 10 बॉल 30 धावांपर्यंत हर्षद वैयक्तिक पाहायला मिळतोय. पुन्हा खेळलाय समोर, आणखी एक बाउंड्री. क्या बात आहे. काय जबरदस्त कामगिरी हर्षद यांची. 11 बॉल 34. स्वतःची वैयक्तिक पारी आपल्याला पाहायला मिळते हर्षद यांची. संघाची धावसंख्या देखील तितकीच वेगाने पुढे चालली आहे. 60 रन झालेत. अंधेरीचा संघ आहे, अंधेरीचे खेळाडू आहेत. स्टेशन वाईजचा फॉर्मॅट असू देत, व्यावसायिक गटातील फॉर्मॅट असू दे, अंधेरीच्या खेळाडूंची वेगळी चर्चा असते. उद्या देखील मजा येणार आहे व्यावसायिक गटातील संघातील खेळाडूंना पाहण्याची. पुन्हा उचललाय, फटका फसलाय पण खेळाडूंपासून दूर. 1 रन, 2 रन, 3 रन आणि मिळणार आहेत 3 धावा कंप्लीट होत आहेत. आणि एकंदरीत टार्गेट आहे 64 ना. 64. 18 बॉल 64 मोठं टार्गेट दिलंय.
ची प्रारंभी जोडी रमजान आणि विकास विकास कांबे छकुला. अवघड लक्ष आहे, पाहुयात कितपर्यंत कामगिरी करतात की उलगडतात पूर्ण लक्ष. थोडंसं अवघड आहे. 18 बॉल 64. पावसाचा जोर देखील वाढताना पाहायला मिळतोय. आज आषाढी एकादशी आहे, पाऊस वरुण राजा बरसणारच, कारण आज चिखलामध्ये तिकडे पंढरपूरचे वारकरी त्या चिखलामध्ये दंगून गेलेत, नाहून गेलेत. मग ती वारी त्या वारकऱ्यांच्या अंगावरती हा वरुण राजा बरसणं स्वाभाविकच आहे. पहिलाच बॉल समोर खेळले, फुलटॉस बॉल होता. फिल्डर आहेत तिकडे. पहिला बॉल 2 रन. पावसाळी क्रिकेट, पावसाळी हंगाम, रबल बॉल क्रीडा स्पर्धा, पहिला दिवस, शनिवारचा दिवस, शेवटची मॅच गीतांजली चषक 2026. ओहो, दरम्यानचा बॉल सर पहिला तर व्हाईट बॉल +1, 2 रन. पंच म्हणून कार्य करतायत आमचे पद्मनाभ प्रभू सर. रिव्ह्यू मागितलाय, प्लीज पडताळणी करा. टीव्ही अंपायरच्या मदतीने आम्हाला हा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावायचा आहे. काय होतोय निर्णय. हेलो मयांक, सार्थक, It's a white ball. White ball. Yes, white ball +1. एक बॉल 4. फुल टॉस बॉल हिट केलाय, फटका फसतोय आणि तिकडे मात्र वेल ट्राय यार भाई. सुपर कॅच झाली असती ही, जर कॅच पकडली असती ना भाऊ, खरंच एक अप्रतिम झेल म्हणून या कॅचची वर्णन करता आलं असतं. परंतु बॉल जरी सोडला असला तरी कौतुक आहे, तुझे एफर्ट चांगले होते, प्रयत्न चांगला झाला. भाईने चिखलामध्ये सूर मारला, तिकडे आनंद सेलिब्रेट केला पावसाळी क्रिकेटचा. हे चिखलातलं क्रिकेट, पावसातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, गवतावरती खेळणारं क्रिकेट. पुन्हा एक चांगला बॉल. ओहो, नाईस बॉल. चांगला बॉल मोनू यांचा. अवघी 1च रन आहे. स्कोर आहे 8, 4 बॉल. पुन्हा एक चांगला फेअर डिलिव्हर पाहायला मिळतोय. 1 टू गो, शेवटचा बॉल तदनंतरचा. मोनू, चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल मोनू यांचा आज दिवसभरात. ओहो, नाईस वन. पुन्हा एक चांगला बॉल, फेअर डिलिव्हर. डॉट बॉलची सांगता होते. षटकाची समाप्ती. 1 षटक आणि 8 धावा दिल्यात. आता उर्वरित 12 बॉल आणि गरज आहे एकंदरीत मॅचला जिंकण्याकरता 56 धावांचं एक अवघड लक्ष 12 बॉलमध्ये अचीव करायचे. भला मोठा टार्गेट आहे. पहिल्या डावामध्ये रचलेलं हे डोंगर कसा फोडणार, अजूनपर्यंत अर्ध्या देखील धावांचा डोंगर फोडता आलेला नाहीये. बराच दूर आहे प्रवास. एका बाजूला अंधेरीचा संघ, एका बाजूला भांडुपचा संघ आहे. कोण येणार उद्याच्या दिवसामध्ये इथे फायनलच्या मॅच खेळण्यासाठी. काही क्षणार्धात होणार आहे ते चित्र स्पष्ट.
चांगला बॉल, पहिला बॉल अपील होतीये. हर्षद ज्या कमालीची बॅटिंग केली त्याच कमालीची बॉलिंग देखील करण्याची क्षमता आणि ती त्याची शैली आपल्याला पाहायला मिळते. सुंदर बॉल पाहायला मिळाला हर्षद यांचा. वा, विकेट मिळवलाय. नवीन पॅटर्न पुढचा बॅटर बंटी आहे. चला 11 बॉलचा खेळ आहे. समोर खेळले, फटका फसलाय, प्लेयर आहे तिकडे, आणखी एक विकेट मिळवली जाते. क्या बात आहे. 2 विकेट मिळाल्यात 2 बॉल वरती हर्षद यांनी. हॅट्रिकची संधी आहे. आज 2 खेळाडूंकडे हॅट्रिकची संधी आली होती. दोघांपैकी कोणत्याही गोलंदाजाला ती मिळवता आली नाही. पाहुयात हर्षद ती संधी पूर्ण करतात का. पुढचा बॅटर सुजित तयार होतोय. मार्गस्थ झालाय मैदानाच्या दिशेने. हॅट्रिकची नामी संधी. अंधेरी, श्री स्वामी समर्थ अंधेरी छाप निर्माण केलीये. विजयाच्या उंबरठ्यावर आहे संघ. औपचारिकता आहे काही बॉलची. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचाच प्रवास असणार आहे याची मात्र इथे प्रत्येकाच्या ओठांवरती चर्चा करून देत आहेत. प्रत्येकाला खात्री बाळगून देत आहेत. लेग बाईज रन मिळतोय. उद्या देखील मजा येणार व्यावसायिक गटातील क्रीडा स्पर्धा पाहण्याची. अनेक मोठमोठे तारे सितारे आपल्याला पुन्हा पाहता येतील. उद्याच्या दिवसामध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्यातील, मुंबईच्या बाहेरील कल्याण असो, बदलापूर असो, वरई असो, वडाळा असो, चेंबूर असो, जी कोणती विभाग आहेत यावेळेला फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, हवेत आहे, लांब मारलाय, बाहेर मारलाय आणि षटकार देखील आलाय. रमजान आन बादशान भांडुपकी, उसका नाम है रमजान. स्कोर झालाय 15-15. एक तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न नाही होणार आहे. थांबावं लागतंय. एकच आहे. 16. शेवटचा बॉल. 7 बॉल बाकी. 7 बॉल दूर. औपचारिकता बाकी. कोण जिंकणार. जवळपास चित्र स्पष्ट आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. आणखी 2 मिळत आहेत. षटक संपलाय. 2 ओव्हर समाप्ती आणि 18 झाल्यात ना. धावसंख्या झाल्या. 6 बॉल 46. बॉलर क्रमांक 3 सागर. शेवटचे 6 बॉल. चला आता मात्र शेवटच्या 6 बॉलचा प्रवास राहिलाय. 46 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरता. बघता बघता आजचा शेवटचा पहिला दिवस शेवटच्या टप्प्यावरती, शेवटच्या काही क्षणावरती, काही मिनिटांचा खेळ बाकी आहे. एक 5 ते 6 मिनिटांचा खेळ शिल्लक राहिलाय. ज्या 5 ते 6 मिनिटांमध्ये कळणार आहे आपल्याला शेवटच्या फायनल मध्ये जाणारा संघ कोण आहे. नो बॉल. नो बॉलचा कॉल येतोय. मिळालेत वाट्याला नो +4. 6 मिळालेत. 5 मिळालेत सॉरी. नो बॉल आणि +4. 5 धावा मिळाल्यात. पण ठीक आहे, हरकत नाहीये. 5 धावा मिळाल्यात. काही चेंजेस तसा काही मोठा घडत नाहीये. मोठे अजूनही धावसंख्येला उलगडायचं आहे. मॅच कव्हर करणं अजूनही अवघड आहे. बॉलर जरी थांबवला असला तरी पराग शिंदेकडे देखील अनुभव आहे. नवीन गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे बॉल दिलाय. अंडरआर्मच्या अनेक मॅचेस त्यांनी तयार केल्या आहेत. पावसाई रबर बॉल क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आज शेवटच्या मॅच मध्ये जोडलाय. शेवटची ओव्हर घेऊन येतोय रमजान.
समोर खेळेत. वन बाउन्स बॉल येतोय काय बाहेर आणि शुभम लोखंडेकडे बॉल आलाय. वन बाउन्स बाउंड्री 4 चौकार. रमजानला जाणीव आहे संघाची काही अडचण असो, संघाच्या विजयाची दारं मोकळी होतात की नाही यात मला काही कल्पना नाहीये, परंतु माझ्या स्वतःची छाप मला इकडे निर्माण करायची, दहशत माझी तयार करायची आहे. येणारी नवीन जी क्रीडा स्पर्धा असेल ना त्यावेळेस माझ्या समोर असलेल्या गोलंदाजाच्या मनामध्ये स्वतःहून धडकी भरली पाहिजे, अशी काहीशी त्याची मात्र इथे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. पुन्हा पुन्हा उडवलाय बॉल, लांब पाठवलाय, आणखी एक रमजानच्या बॅट मधून षटकार. रमजान क्या बात आहे. म्हणजे येणाऱ्या नव्या क्रीडा स्पर्धेमध्ये जो कोणता बॉलर रमजानच्या विपक्ष असेल ना त्यावेळेस त्याची चर्चा असेल. स्कोर जर पाहिला तर स्कोर झालाय 33. गरज आहे मॅचला जिंकण्याकरता 31. चार बॉल 31. 4 बॉल 31. या वेळेला पुन्हा एकदा हिट केलाय जबरदस्त. क्या बात आहे. रमजानची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. जी ओतलाय त्याने या मॅच मागे, ही मॅच आणखी थोडीस जर इझी असती ना तर मला वाटतं भांडूप संघ जिंकण्यामध्ये काही हरकत नव्हती, परंतु मॅचचा प्रवास दूर असल्या कारणाने भांडूपला कष्ट बरेच वाढले. 3 बॉल बाकी आहेत. हा तिसरा पुन्हा षटकार आला तर 3 धावांचा बोनस मिळणार आहे. पुन्हा आणि आता मात्र रमजानला थांबावं लागलंय. नाईस वन रमजान, पण तुझी बॅटिंग अप्रतिम होती भाई. ज्या वेळेस आता तू पुन्हा उभा राहशील ना बॅटिंग करायला त्यावेळेस नक्कीच प्रत्येक गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरलेली असेल. दोन बॉल आणि 25. ते चित्र स्पष्ट होत आहे. तो क्षण आता मात्र कळून चुकलाय. तो संघ देखील आपल्याला कळालाय कोण आहे, जो उद्याच्या दिवसामध्ये फायनल साठी येणार. स्टेशन मॅचच्या माध्यमातून आज पोहोचलाय अंतिम फेरीमध्ये, पण अजून काही बॉल बाकी आहे, कारण पुन्हा आणखी एका नव्या बॅटरला स्वतःची छाप दाखवायची आहे. षटकार आलाय. परागचा भाऊ समाचारच घेऊन टाकला इकडे प्रत्येक बॅटरने. नवीन बॅटर होता त्याने देखील षटकार मारलाय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, तो विजयाचा बॉल. विजय जरी अंधेरी स्वामी समर्थ या संघाचा होत असला तरी इथे पराभवाची देखील चर्चा होतीये, कारण तशाच प्रकारे कामगिरी केली गेली आहे आणि या मॅच वरती नाव कोरलं गेलंय श्री स्वामी समर्थ अंधेरी. परंतु एकदा भांडूपच्या संघासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. एंटिक 9 भांडूप. कमी षटकांची मॅच असताना कमी षटकांमध्ये त्यांनी देखील अप्रतिम फाईट दिली आहे. खरंच कौतुक आहे आपलं देखील. हर्षद पुन्हा आपण मॅन ऑफ द मॅच आपलं टी शर्ट घेण्यासाठी यायचंय. हर्षद या पटकन. हॅलो हर्षद या. शुभम टी शर्ट या. हर्षद अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. हर्षदची एक आज अफलातून कामगिरी. शेवटची मॅच होती. शेवटच्या मॅच मागे हर्षदला तिकडे प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. या मॅच मध्ये कामगिरी करतात हर्षद. अभिनंदन, वेल्टन. हर्षद खऱ्या अर्थाने थोडं पाहिजे 1-2 मिनिटं, अधिक जास्त नाहीये. संघ जिंकलाय. टीम फायनल मध्ये पोहोचली आहे. उद्याचा दिवस पुन्हा यायचंय. उद्या पुन्हा परफॉर्मन्स करायचंय आणि एकंदरीत संघ जिंकत असताना काय आनंद वाटतोय. तुझ्या मॅन ऑफ द मॅच बद्दल काय सांगशील. चांगलं वाटतंय. टुर्नामेंट खूप चांगली आहे. परफॉर्मन्स होत नव्हता, ह्या मॅचला परफॉर्मन्स झाला. चांगलं वाटतंय. हर्षद वेल्टन. भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये. कुठेही जाऊ नका. आजचा दिवस समाप्त झाला असं आम्ही जाहीर करतो. आजच्या दिवसात आपली रजा घेतो. पण ही क्रीडा स्पर्धा